बरोबर 6:30 झालेली आहेत. पणजी केंद्राची ही FM रेनबो सेवा आणि मी शकुंतला आपल्यासोबत रसिक श्रोते हो. रसिका हो, आज खास दिवस आपल्यासाठी, आम्हा सर्वांसाठी. गोवा समर्पण ध्यान साधक लोक यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम आता आम्ही ऐकणार आहोत. समर्पण ध्यानाचे परमपूज्य सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजी आमच्या स्टुडिओत आलेले आहेत. स्वामीजी मनपूर्वक आपलं स्वागत. नमस्कार. पणजी केंद्राच्या या स्टुडिओत समर्पण ध्यान ही ध्यान करण्याची साधी पद्धत आहे. आपल्या विश्वचेतना शक्तीशी जोडायला ती शिकवते. आज जगामध्ये लाखो लोक या पद्धतीने ध्यान करतात आणि या अनुभूतीचा मार्ग आहे. 22 देशांमध्ये हे चालू आहे आणि ते निःशुल्क आहे. महत्त्वाचं, कोणतंही बंधन इथं नाही आहे. तर मग जाणून घेण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. तत्पूर्वी स्वामीजी थोडंसं मी लोकांना सांगते की मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर आपली स्वतःची उन्नती व्हावी असं दर एक माणसाला वाटत असेल आणि जीवनात मोक्ष प्राप्त होण्यासाठी आपला हा जीवन प्रवास निरंतर चालू आहे. आपले उच्च विचार आणि या विचार प्रणालीतून या जगाला एक वेगळी ओळख, या संदर्भात तुमचं जगभर नाव आहे, लोकप्रियता आहे. पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत पणजी केंद्राच्या परिवारातर्फे आम्ही करीत आहोत आणि आदरपूर्वक स्वागत पणजी केंद्राच्या परिवारातर्फे मी शकुंतला भरणे आपल्यासोबत आहे. पंडितजी, गोव्यातील शिरोडा गावात श्री कामाक्षी मंदिरापासून 5 किलोमीटर अंतरावर कुडणे इथे गोवा समर्पण आश्रम आहे आणि कित्येक वर्ष तिथं पण साधना चालू आहे. समर्पण ध्यान ही पद्धत इतर ध्यान पद्धतीपेक्षा कशी काय वेगळी आहे ते आम्हाला अगोदर जाणून घ्यायची इच्छा आहे. स्वामीजी, दांडी आश्रमामध्ये एकदा मी जैन मुनींचं शिबिर घेतलं. त्या जैन मुनींच्या शिबिरामध्ये शिबिर संपल्यानंतर त्या जैन मुनींनी सांगितलं, स्वामीजी, ध्यानाच्या 3 पद्धती आहेत. एक आहे श्वासावर चित्त ठेवून ध्यान करणं, ती पद्धतीने तुम्ही शिकवलं नाही. दुसरी पद्धत आहे प्राणायाम करून ध्यान करणं, ती पद्धतीने तुम्ही मला शिकवलं नाही. तिसरी पद्धत आहे एका ज्योतीवर एकाग्रता करून त्राटक करणं, त्याही पद्धतीने तुम्ही आम्हाला ध्यान शिकवलं नाही. तुम्ही कोणत्याच पद्धतीने ध्यान शिकवलं नाही. पण आम्हाला जे मिळालं आहे 8 दिवसात ते आम्ही दुसऱ्यांना एक्सप्लेन नाही करू शकत, सांगू नाही शकत, पण आम्हाला मिळालं आहे. पण अशी कोणतीच पद्धत नाही आहे की ज्या पद्धतीने तुम्ही ध्यान शिकवलं असेल. तुम्ही त्यांना सांगितलं, पहिली गोष्ट ही ध्यानाची पद्धतच नाही आहे. पद्धत कशी असते, त्या पद्धतीने कोणी कोणाकडनं शिकू शकतं, कोणी कोणाला शिकवू शकतं. तर याच्यामध्ये पद्धत नाही आहे. हा एक प्रकारचा संस्कार आहे. हा एकदम सूक्ष्ममध्ये. तर एका पवित्र आत्म्याला झालेला संस्कार, याच्यामध्ये शिकवण्यासारखं आणि शिकण्यासारखं काहीच नाही. जसं एकदा 90 जैन मुनींचं शिबिर अहमदाबादला घेतलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी मला लिहिलं एक पत्र की तुम्ही संस्कृतचे महान विद्वान आहात आणि दुसरं तुम्ही आमचे मूल ग्रंथ वाचलेले आहेत आणि त्याच्यातल्या गोष्टी तुमच्या हिमालय का समर्पण योगमध्ये लिहिल्या आहेत. मी त्यांना म्हटलं की ते पत्र मी ठेवून घेतलं. नंतर त्यांना भेटायला गेलो. त्यांना मी सांगितलं, हिमालयामध्ये जे जैन मुनी आहेत त्यांच्या संगतीत, त्यांच्या सानिध्यात मी राहिलो, पण मी जैन नव्हतो, म्हणून जैन धर्मावर आमची काहीच चर्चा झाली नाही. आणि त्याच्यानंतर तरी त्यांच्याजवळ जे ज्ञान होतं ते माझ्याजवळ आपोआप ट्रान्सफर झालं. आणि जेव्हा त्यांची इच्छा झाली की मी त्याच्यावर काही लिहावं, तेव्हा मी त्याच्यावर लिहिलं गेलं. पण बाकी असं काहीच शिकलेलं नाही आहे. तर सांगायचं तर आपल्याला फक्त तेच ज्ञान माहिती आहे जे व्यावहारिक ज्ञान आहे. कोणी कोणाला शिकवू शकतं, कोणी कोणाकडनं शिकू शकतं. मी त्या ज्ञानाच्या गोष्टी करतो आहे जे कोणी कोणाला शिकवू शकत नाही, कोणी कोणाकडनं शिकवू शकत नाही. ॲटोमॅटिकली ट्रान्सफर होतं. मी जर तुमच्या श्रोत्यांपैकी कोणी सायन्सचे विद्यार्थी असतील
तर मी त्यांना एक उदाहरण देऊ शकतो की जसं विद्यार्थी असतात ना, ते शिकताना लॅबमध्ये एक यूट्यूब असते. त्या यूट्यूबमध्ये तुम्ही 100 ग्राम पाणी टाका इकडे, तर 50 ग्राम पाणी दुसऱ्या ट्यूबमध्ये चाललं जातं. ही ट्यूब ओढत नाही, ही ट्यूब पाठवत नाही, आपोआप ट्रान्सफर होतं. तसं आत्म्याचंही ज्ञानाचं आहे. एक आत्मा जर एका आत्म्याशी कनेक्ट झाला तर ॲटोमॅटिकली त्या आत्म्याकडनं ते ज्ञान दुसऱ्या आत्म्याला प्राप्त होतं. याच्यात देवाणघेवाण नसते. म्हणजे शरीराच्या पर्याय या गोष्टी आहेत असं. स्वामीजी, तुम्ही आता बोलताना संस्कार हा शब्द उच्चारला. समर्पण ध्यान संस्काराच्या मुळात ज्या विशेषता आणि मान्यता अशा कोणत्या आहेत? हे बघा, कोणतेही संस्कार ग्रहण करायच्या आधी आपल्याला त्याच्या मान्यता समजल्या तर ते ग्रहण करायला सोपं पडतं. तर याच्यामध्ये मान्यता पहिले देवाच्या बद्दलची आहे की माझी आजी लहानपणी म्हणायची, देव अविनाशी आहे, देव कालही होता, देव आजही आहे, देव उद्याही राहील. तर मी लहानपणी समजून गेलो होतो की देव कोणता व्यक्ती असू शकत नाही, कोणतं शरीर असू शकत नाही. तर मग त्या देवाच्या शोधामध्ये निघालो आणि लोकांनी जे जे सांगितलं ते सगळं केलं. कोणी म्हटलं पूजा करा, पूजा केली. कोणी म्हटलं हवन करा, हवन केली. सगळी प्रयत्न केले देवासाठी, पण देव मिळाला नाही. आणि त्याच्यानंतर काय होतं माणसाचं माहिती आहे, जेव्हा प्रयत्न संपतात तेव्हा मनुष्य मग प्रार्थना सुरू करतो. तर माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा सगळे प्रयत्न संपले तेव्हा माझी प्रार्थना सुरू झाली. आणि ते प्रार्थना करून करूनही जेव्हा देव नाही भेटला मग रडणं सुरू झालं. मग रडायला लागायचो म्हणजे नदीकाठी बसायचो, रडत रडत बसायचो. अरे हे पाणी कधी ना कधी कोणत्या जागी कुठे ना कुठेतरी जाऊन समुद्राला मिळेल. तर माझ्या जीवनामध्ये असा कोणता देव येईल, असं कोणची जागा येईल, असं कोणतं स्थान येईल जिथे माझं अस्तित्व शून्य होऊन जाईल, माझा कर्तव्य समाप्त होऊन जाईल, अशी मी इच्छा करायचो. आणि अशी जेव्हा इच्छा करायला लागलो, असं जेव्हा रडायला लागलो, तेव्हा माझ्या जीवनामध्ये माझे गुरु आले. मला एकसारखं नेपाळ जायची इच्छा व्हायची. तर मी नेपाळला गेलो आणि नेपाळमध्ये माझ्या गुरूंनी जेव्हा मला अनुभूती करवली, अनुभूती केल्यानंतर ते 2 पाय 2 हाताचेच मनुष्य होते, पण तरीसुद्धा मी त्यांनाच देव मानून घेतलं. का? देव म्हणजे खरं म्हणजे आमच्या इथे विश्वचेतना आहे. विश्वचेतना म्हणजे देव. आणि ती ज्या माध्यमातून मला मिळाली, माझ्यासाठी सर्वस्व ते देव झाले. आणि दुसरं, त्यांना देव मानणं, कोणालाही देव मानणं, आपली रिसिव्हिंगची 100% ओपन होऊन जाते. तर माझी रिसिव्हिंग 100% ओपन झाली आणि त्याच्यानंतर मी त्यांना देव मानलं. देव मानल्यानंतर माझी अंतर्मुखी यात्रा प्रारंभ झाली. एक. दुसरं, देवाचा शोध संपला आणि देव मिळाला आयुष्यात, हे समाधान प्राप्त झालं. आणि त्याच्यानंतर अंतर्मुखी यात्रा प्रारंभ झाल्यानंतर हळूहळू मला माझ्यामध्ये देव जाणवला. तर प्रत्येक माणसामध्ये देव आहे, फक्त आपल्याला कोणीतरी अंतर्मुखी करणारं कोणीतरी माध्यम आपल्या जीवनात असलं पाहिजे. आता जसं आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो, 5 तास त्या देवतेच्या मंदिराच्या दर्शनासाठी उभं राहतो, 5 तास लाईन लावून उभे राहतो. उभं राहिल्यानंतर 1 क्षणाला 1 मिनिटाला आपल्याला त्या देवाचं दर्शन होतं. पुजारी म्हणतं खसको 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 हटवून देतात. त्याच्यानंतर पुन्हा आठवड्याभरानंतर आम्हाला कोणी सांगितलं चालता का त्या देवाच्या दर्शनाला, आपण तयार होतो. थोडं बुद्धीने विचार करा ना. ज्या ठिकाणी तुम्हाला हाकलून दिलं जातं, ज्या ठिकाणी तुम्हाला 5-5 तास लाईन लावावी लागते, तिथे तुम्ही जायला का तयार होता? याच्यावरती मी खूप शोध केला आहे, खूप विचार केला आहे, खूप शोधलं आहे. तर मला हे कारण कळलं की जी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये कोणीतरी महात्म्याने, कोणीतरी संतांनी, कोणीतरी मुनींनी आपली अंतर्मुखी शक्ती प्रवाहित केली असते प्राणप्रतिष्ठा करून. आणि प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मग काय होतं, जसं आपण त्या मूर्तीचं दर्शन घेतो, त्या मूर्तीचं दर्शन घेतल्याबरोबर आपण अंतर्मुखी होतो आणि आपल्या आतला जो देव आहे तिथे आपण पोचतो. आणि पोचल्यानंतर आपल्याला चांगलं वाटतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य, त्या मूर्तीमुळे चांगलं नाही वाटत, त्या मंदिरामुळे चांगलं नाही वाटत, त्या मूर्तीच्या माध्यमातून आपण आतमध्ये गेलो, आपण अंतर्मुखी झालो म्हणून चांगलं वाटतं. आणि दुसरं, ती मूर्ती एक माध्यम आहे. जसं आपलं तोंड काळं आहे का पिवळं पाहायला आपल्याला आरसा लागतो की नाही, तसं त्या सगळ्या मूर्ती आहेत, ते सगळे माध्यम आहेत. त्या माध्यमातून आपण अंतर्मुखी होतो आणि अंतर्मुखी झाल्यानंतर आपल्याला चांगलं वाटतं. दुसरं काय माहिती, जर हे अंतर्मुखी होणं तुम्ही स्वतः शिकले तर तुम्हाला कोणत्या गुरुची, तुमच्या कोणत्या मूर्तीची, कोणत्या मंदिरांची कसलीच आवश्यकता नाही. होतं काय माहिती, मी ज्या क्षेत्रातनं आलो ना, मी त्या क्षेत्राच्या गोष्टी करेन ना. हिमालयामध्ये कोणचंही मंदिर नाही आहे, कोणचीही मूर्ती नाही आहे, कोणचीही माळा नाही, कोणचीही पोथी नाही, कोणचंही पुराण नाही, काहीच नाही. सगळे लोक अंतर्मुखी आहेत आणि सगळ्यांचं ध्यान चाललं आहे, सगळ्यांचं देवाशी कनेक्शन आहे. तर त्यांच्याकडनं जे शिकून आलो मी, तेच मी समाजाला सांगून राहिलो की देव तुमच्यामध्येच आहे. फक्त देवाच्या व्यतिरिक्त तुमच्यामध्ये ज्या फालतू गोष्टी आहेत त्या तुम्ही हळूहळू करून काढा, तर तुमच्यातलाच देव प्रगट होईल. मी कोणाला काही नाही म्हणत आहे. आणि दुसरं, याच्यात उपदेश नाही आहेत. होतं काय, दुसरं, देव म्हणजे विश्वचेतना आणि धर्म म्हणजे ज्याला आपण धर्म म्हणतो ना, खरं म्हणजे त्या उपासना पद्धती आहेत.
वा. आपण ना उपासना पद्धतीनं देव मानतो, धर्म मानतो. धर्म वेगळा आहे, धर्म एकच आहे. धर्म म्हणजे मनुष्य धर्म आहे. तुम्ही मनुष्य आहात, मी मनुष्य आहे. होऊ शकतं तुमची उपासना पद्धती वेगळी असेल, माझी उपासना पद्धती वेगळी असेल. आपल्या उपासना पद्धती वेगळ्या जरी असल्या तरी आपला धर्म एकच आहे, आपण मनुष्य धर्म आहे. तर याच्यामध्ये धर्माचा कन्सेप्ट आहे की धर्म म्हणजे मनुष्य धर्म. म्हणून याच्यामध्ये अलग अलग जातीचे, अलग अलग धर्माचे, अलग अलग देशाचे, अलग अलग रंगाचे सगळे लोक आश्रमात येऊन गुण्यागोविंदाने 8-8 दिवस इथे राहतात. तर सगळे लोकांना एकच अनुभूती झाली आहे की हम सगळे आत्मा आहे. तर त्याच्यामुळे त्यांचा शरीरभाव सगळं समाप्त झाला आहे. आणि ध्यानामुळे काय होतं माहिती आहे, समर्पण. समर्पण म्हणजे काय, आपल्या शरीराचं समर्पण आपल्या आत्म्याच्या प्रती करणं. झाल्यानंतर काय, आपल्यातला आत्मभाव वाढतो आणि शरीरभाव कमी होतो. पण शरीरभाव कमी होण्यासाठी मी उपास करा, शरीराला त्रास द्या असं नाही म्हणत. मी म्हणतो की तुम्ही तुमचं आत्मभाव वृद्धी करत का. जसं आत्मभाव वृद्धिगत होईल शरीरभाव कमी होऊन जाईल. तर करायची गरज नाही, आपोआप होत होतं. विश्वचेतना हा शब्द आत्ता तुमच्याकडनं आम्ही ऐकला. याच्यावरून मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून इथं साजरा केला जातो जगभर. आता एक योगी आणि समर्पण ध्यानाचे एक प्रणेते या दृष्टिकोनातनं नक्कीच तुमचा काहीतरी वेगळा विचार असेल ह्या योग साधनेत किंवा योगा आणि योग याच्यातला. म्हणजे हा दिवस जो आम्ही साजरा करतो त्याचा संदेश जर आपला काही हे असेल. बघा, मी एकही पुस्तक वाचलेलं नाही, एकही अक्षर वाचलेलं नाही. सगळे माझे अनुभव आहेत, त्या अनुभवानेच मी उत्तर देतो. मी एकदा ऑस्ट्रेलियामध्ये गेलो होतो. ऑस्ट्रेलियामध्ये 5 योगा टीचर मला भेटायला आल्या आणि त्यांनी सांगितलं आम्ही योगा टीचर आहे. तर आपल्याला इच्छा होती ना, 5 योगा टीचर आहे, त्यांचं चित्तही शुद्ध असेल. म्हणजे खूप सुंदर सुडोल शरीराच्या होत्या त्या, पण जशा एखाद्या फॅक्टरीतनं भावल्या काढल्या असो ना, खटखट खटखट तशा. पण त्याच्यानंतर चित्तही तेवढंच कमजोर आणि तेवढंच वीक होतं. मला खूप विचित्र वाटलं की यांचं चित्त वीक काय. नंतर मला ना, मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर मला एकदम माझ्या आजीची आठवण आली. आजीच्या समोर कोणची तरुण मुलगी ना एकसारखा आरसा पाहत बसली ना, तर आजी खूप जोरात रागवायची, आरसा नको पाहू, आरसा नको पाहू. तर मी लहानपणी विचार करतो ती आरसा पाहते, हिचं काय जातं काय माहिती. पण त्याच्यानंतर त्या दिवशी मला अर्थ कळला. आरशामध्ये ती मुलगी काय पाहिल, आपलं अंग प्रत्यंग पाहिल आणि शरीर नाशवान आहे. ते एकसारखं जर त्या आरशात शरीराकडे पाहत राहिली तर काय होईल, चित्ताचा नाश होईल. तर म्हणून त्याच्यातच त्या योगा टीचरबरोबर झालं होतं. दुसऱ्या दिवशी मी त्यांना सांगितलं की तुमचं चित्त यासाठी वीक झालं की तुमचं खूप जास्त लक्ष शरीरावर आहे. तर सांगायचं तात्पर्य दिवसभर शरीराचं सुडोल राहणं पूर्ण चित्त शरीरावर आहे, त्याच्यामुळे तुमचं शरीर वीक झालं. त्यामुळे आता झालं तर चित्त वीक, काय करावं. तुम्ही म्हटलं आता काही नाही, आकाशाकडे तुम्ही पहा, तर ॲटोमॅटिकली तुमचं हे स्ट्रॉंग होईल. तर सांगायचं तात्पर्य आत्ता आपण 21 जूनला योगा दिवस मनवतो. तुम्ही पहा सगळ्या रेडिओवर, सगळ्या टी व्हीवर, सगळ्या न्यूजपेपर योगासन म्हणजे योगा, योगासन म्हणजे योगा. बस. म्हणजे मला ना तीच एक काळजी आहे की आजच्या 50 वर्षानंतर जी पिढी येईल त्या पिढीला योगासन म्हणजे योगा हेच माहिती असेल. योगाचा फक्त एक पार्ट, एक भाग योगासन आहे, सर्वस्व योगा नाही आहे. योगा म्हणजे माणसाला मनुष्याशी जोडणारा भाग आहे. म्हणजे वसुधैव कुटुंबकमची कल्पना आहे की नाही, ती कल्पना योगनी साकारू शकते. योगाचं क्षेत्र इतकं मोठं विशाल आहे. तर मी सांसद लोकांचं दिल्लीला शिबिर घेतलं. त्यांना म्हटलं 2 गोष्टी असायला हव्या जर योग दिवस मनवायचा तर. पहिली गोष्ट, एक असं सिस्टम, ज्या सिस्टमचे आंतरराष्ट्रीय सेंटर्स आहेत, ते सेंटर समर्पण ध्यानचे पूर्ण विश्वभर आहेत. दुसरा असा मंत्र, जो मंत्र सगळ्या जगामध्ये सगळी माणसं स्वखुशीनी आनंदाने म्हणायला तयार आहेत. असा मंत्र याच्यामध्ये, त्या मंत्रांनी सगळे लोक जोडलेले आहेत. आणि मंत्र एकदम सिम्पल आहे, एकदम साधा मंत्र आहे. मी 5 वर्षाचा होतो ना तेव्हापासून माझ्या आतमध्ये एक चालायचं, मी एक पवित्र आत्मा आहे, मी एक शुद्ध आत्मा आहे. बस. तर त्यालाच मी मंत्र म्हणालो. तर आता पहा किती सिंपल शब्द आहे, सगळेजण म्हणायला त्याला तयार आहे. आणि दुसरं, या मंत्राच्या मागे माझी 60 वर्षाची साधना आहे, तपश्चर्या आहे एक. दुसरं, या मंत्राच्याद्वारे लाखो पवित्र आणि शुद्ध आत्मे जोडलेले आहेत. तर तुम्ही नुसतं हा मंत्रच म्हणून पहा, तर ॲटोमॅटिकली तुम्हाला अनुभव येईल की तुम्ही त्याच्यात जोडले जाल आणि तुमचं अस्तित्व नगण्य होऊन जाईल, अस्तित्व शून्य होऊन जाईल. तर सांगायचं तर समर्पण ध्यान काही नाही, जसं एक ग्लास आहे, त्या ग्लासामध्ये 1 चमचा काळी शाई टाकली तर एका चमचा काळी शाईने पूर्ण ग्लास काळा होऊन जाईल. पण तीच 1 चमचा शाई गंगा नदीत टाकली तर कुठे गेली पता नाही राहणार. तसं जर तुम्ही तुमचं अस्तित्व मी करून करतायचं ठेवलं तर थोड्याशा याच्यात तुमचं पूर्ण चित्त दूषित होईल. एका प्रॉब्लेमने तुम्ही डिस्टर्ब व्हाल. पण तेच जर ध्यान केलं, मेडिटेशन केलं, तुम्ही तुमचं. आपल्याकडे वेळाची मर्यादा जरी असली तरी स्वामीजी एक 10 मिनिटाच्या आत आपण ध्यानाची अनुभूती आम्हा लोकांना तुम्ही
करू शकाल का? नाही, करू शकतो ना. ॲक्च्युली काय माहिती आहे, साखर किती गोड आहे, साखर किती गोड आहे, याच्यावर बोलण्यापेक्षा एक चमचा साखर खेळवून द्या, तर सगळ्यांना ते ध्यानाचं होऊन जाईल. काही नाही, जे तुमचे श्रोते बसलेत ना, त्यांनी जमिनीवर बसावं आधी. जमिनीवर बसलं ना, तर त्यांचा मूलाधार जमिनीला स्पर्श होईल. स्पर्श केल्यानंतर त्यांची निगेटिव्हिटी, त्यांचे दोष, त्यांचे रोग जमीन खेचून गेले आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीने, एक. आणि जर खूप वयस्कर असतील, ज्यांना खाली बसता नसेल, तर त्यांनी आपले नंगे पाय जमिनीला टच करावे, स्पर्श करावे. आणि दुसरं सरळ बसावं, बॅकबोन आपली सरळ ठेवावी. त्याच्यानंतर आता डावा हात आहे ना, दोन्ही हात आपले आपल्या मांडीवर ठेवायचे असे, आणि हाताची बोटं सगळी उघडी ठेवायची. आणि उजवा हात आहे ना, तो आपल्या असा ताळू भागावर ठेवायचा, अगदी मधोमध. थोडासा तिथे दबाव द्यायचा, 3दा तिथे दबाव द्यायचा. आपला ना मनुष्याचा स्वभाव आहे, आपण जिथे हात ठेवतो ना, तिथे आपलं चित्त चाललं जातं. तसं 3 वेळा इथे गेल्यानंतर चित्त आपलं जाईल, व 3 वेळा असं क्लॉकवाईज फिरवायचं असं नसतं. आणि आपलं चित्त त्या ताळूभागावर स्थिर करायचं, आणि डोळे बंद करून हळूहळू हात खाली आणून द्यायचा. आणि काही नाही, माझ्याबरोबर नुसतं 3 वेळा मंत्र म्हणा. मी एक पवित्र आत्मा आहे. मी एक पवित्र आत्मा आहे. मी एक शुद्ध आत्मा आहे. मी एक शुद्ध आत्मा आहे. मी एक पवित्र आत्मा आहे. मी एक पवित्र आत्मा आहे. मी एक शुद्ध आत्मा आहे. मी एक शुद्ध आत्मा आहे. मी एक पवित्र आत्मा आहे. मी एक पवित्र आत्मा आहे. मी एक शुद्ध आत्मा आहे. मी एक शुद्ध आत्मा आहे. आता आपलं चित्त ताळीवर ठेवून एक 5 मिनिटं आपण ध्यान करू.
आता प्रार्थना करायची देवाला. हे परमात्मा, हे परमात्मा, कृपया मला आत्मसाक्षात्कार प्रदान कर. आत्मसाक्षात्कार प्रदान कर. हे परमात्मा, कृपया मला आत्मसाक्षात्कार प्रदान कर. आत्मसाक्षात्कार प्रदान कर. हे परमात्मा, कृपया मला आत्मसाक्षात्कार प्रदान कर. आत्मसाक्षात्कार प्रदान कर. आता पण तुम्हाला जाणवेल की तुमचं चंद्रनाडीतनं आणि सूर्यनाडीतनं चित्त निघून मध्यनाडीमध्ये स्थिर झालं आणि एकदम निर्विचारताची स्थिती तुम्हाला स्थापित झाली. काय माहिती, आपल्याजवळ वेळ अभाव होता, नाही तर खरं हे 30 मिनिट करायला हवं. तर प्रत्येक माणसाने हे 30 मिनिट करावं. काही नाही, मी त्यांना म्हणतो तुम्ही तुमच्या आयुष्यातले फक्त 45 दिवस हे म्हणजे रोज अर्धा तास हे ध्यान करून पहा ना सकाळी. आणि जर तुम्हाला चांगलं वाटलं, तुमच्या जीवनात सकारात्मक चेंज आला, तर तुम्ही लागू करा, नाही तर नका ठेवू. काय माहिती, माझी इच्छा काय माहिती की गोव्याचं ना एक आध्यात्मिक केंद्र म्हणून रूपांतर व्हावं. आता इतके जगामधनं लोक आलेत, त्या शिरोड्याला आश्रमात थांबले. फोंड्याला आमचा आश्रम आहे शिरोड्याला. तर तिथे आता हे जाऊन घरी जातील, जर्मन जाऊन घरी जाऊन काय सांगेल, मी आध्यात्मिक ज्ञान घ्यायला कुठे गेलो होतो, गोव्याला. उद्या अमेरिकेतनं जो मनुष्य आला, तो जाऊन अमेरिकेत काय सांगेल, मी ध्यान शिकायला कुठे गेलो होतो, गोव्याला. म्हणजे ना गोव्याची एक नवीन ओळख जगासमोर व्हावी अशी माझी इच्छा आहे. ते म्हणजे आध्यात्मिक केंद्र म्हणून. नुसतं मौज मजेचं स्थान गोवा नाही आहे, आध्यात्मिक केंद्र म्हणून गोवा स्थापित व्हावं असा प्रयत्न आहे, असा प्रयास आहे. आता हे इतके लोक जे येतात ना, हे सगळे लोक येऊन आपल्या आपल्या देशांमध्ये सांगतील की आम्ही ध्यान शिकायला गोव्याला गेलो होतो. स्वामीजी, एक महत्त्वाचा प्रश्न या तुमच्या संभाषणातनं माझ्या मनात आला, तो म्हणजे ध्यान आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी एकमेकात कशा जोडलेल्या आहेत? हे बघा, मी आत्ता संसारांचं जेव्हा शिबिर घेतलं ना, तेव्हा मी त्यांना म्हटलं, जितके आध्यात्मिक गुरु आहे त्या सगळ्यांचं ओरा चेक करा, त्यांचा आभामंडल चेक करा. त्यांचा ओरा जर चांगला असेल ना, तर त्यांना 5 वर्षासाठी तुम्ही लायसन्स द्या आध्यात्मिक गुरु म्हणून. आणि ओरा खराब असेल त्यांना म्हणा घरी बसा तुम्ही. तर आता ना आध्यात्मिक गुरुची आध्यात्मिक स्थिती ओळखली जाऊ शकते ओरामुळे, आभामंडळमुळे. आणि तर हे ओरा आणि आभामंडळ सोपं नाही राहिलं. आता विज्ञानामुळे ते सगळं, म्हणजे आता ना गुरुला ओळखणं एकदम सोपं आहे, ते विज्ञानाच्यामुळेच झालं. आता हीच गोष्ट मी जेव्हा थिओसॉफिकल सोसायटीमध्ये म्हटली लंडनला, तर काही इंग्रज म्हणाले, स्वामीजी तुमचे पण तर ओराचे फोटो 15 वर्ष जुने आहेत, 10 वर्ष जुने आहेत, तुमचा आत्ताचा ओरा दाखवा ना. आत्ताचा ओरा जर चांगला असेल तर आम्ही ध्यान करू. तर ते मला एका डॉक्टरकडे घेऊन गेले. तिथे लॅबोरेटरी टेस्ट केली माझी. दोन्ही हात म्हणजे एका मशीनवर ठेवले आणि जसं CT स्कॅन करतात ना, तसं अर्धा तास माझं स्कॅनिंग केलं. स्कॅनिंग केल्यानंतर खूप सुंदर ओरा आला, एकदम पर्पल कलरचा ओरा आला. तर त्या माणसाने पहिले मला प्रश्न विचारला, तुम्ही जिवंत कशा? म्हटलं का, असं का विचारलं? तर म्हणे हा त्या माणसाचा ओरा आहे ज्याचा शरीरभाव पूर्णपणे सुटला आहे. म्हटलं ही माझी ध्यानाची स्थिती आहे, या स्थितीमध्ये मी 24 तास नसतो. तर सांगायचं तात्पर्य काय, आता आध्यात्मिक स्थितीला ओळख होऊ शकते, त्याला ओळखली जाऊ शकते, ते विज्ञानामुळे ना. तर विज्ञान आज सहाय्यक आहे की याच्यामुळे पण आध्यात्मिक स्थिती ओळखली जाऊ शकते. ओरा ह्या शब्दाचा थोडासा परामर्श तुम्ही. ओरा म्हणजे त्याला हिंदीत आपण आभामंडल म्हणू शकतो. तर आभामंडल म्हणजे काय, आता आम्ही रक्षक वर्ष करून राहिलो आहे. रक्षक वर्ष करून राहिलो म्हणजे काय, प्रत्येक रक्षकाला आपलं प्रोटेक्शन स्वतः निर्माण करावं. म्हणजे युद्धावर जरी गेला तरी त्याला कधी हानी होणार नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी एकदा ना रामकृष्ण मिशनच्या डॉक्टर लोकांचा शिबिर घेतला. ते शिबिर घेतल्यानंतर त्या डॉक्टरांनी विचारलं, स्वामीजी तुम्ही इतक्या देशांमध्ये जाता, इतक्या ठिकाणचं खाता, इतक्या ठिकाणचं पिता, तुम्हाला डायरिया नाही होत का? तुम्हाला डिसेंट्री नाही होत? मी त्यांना उत्तर दिलं, तुम्ही डायरिया डिसेंट्री म्हणताय, माझ्या कारचा कधी ॲक्सिडेंटही होत नाही. त्यांना खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी मठाधीशला विचारलं की असं कसं कॉन्फिडन्स सांगतात ते? तर जो मनुष्य ध्यान करतो ना, त्याच्या आसपास एक आभामंडल बनून जातं, त्याच्या आसपास एक ओरा बनून जातं, त्याचं स्वतःचं विश्व बनून जातं. आणि ते विश्व घेऊन तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा तरी तुमचं विश्व तुमच्याच बरोबर राहील. विश्वाच्या कोणत्याही खराब जागेमध्ये त्याचा प्रभाव तुमच्यावर नाही पडणार, तुमचा प्रभाव त्याच्यावर पडेल. तर ॲटोमॅटिकली तुम्ही सगळ्या ठिकाणी तुमचं विश्व घेऊन जाऊ शकतो आणि प्रत्येक मनुष्य असं विश्व निर्माण करू शकतो. स्वामीजी, समर्पण ध्यान, आता भारत आणि भारताला एक पावित्र्य आहेच, परंतु भारताच्या बाहेर पण तुमच्या ह्या समर्पण ध्यानाला अतिशय महत्त्व आहे आणि ते तुम्ही जगभर पसरवलेलं आहे. त्याच्याबद्दल आम्हाला काही तुम्ही सांगू शकाल का? मला ना या समाजात आणणारे शिर्डीचे साईबाबा होते. तर माझी खूप इच्छा होती की एकदा त्यांच्यासाठी काहीतरी करू. तर आत्ता समाधी वर्ष झालं. तर 23 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत तिथे माझं शिबिर ठेवलं गेलं होतं. संस्थांकडनं शिबिर ठेवलं गेलं होतं आणि 50,000 लोक रोज असायचे 8 दिवस. आणि त्याच्यामध्ये 22 देशाचे 400 विदेशी लोक आले होते.
ज्यांना हिंदी भाषा येत नव्हती, माझं हिंदीमध्ये प्रवचन असायचं, तरी ते 400 लोक बसले आणि ते 400 लोक जोडलेत. तर 22 देशांमध्ये ध्यानाची केंद्र आहेत, ध्यानाचे सेंटर्स आहेत आणि ध्यानाचे आश्रम्स आहेत आणि ते लोक ध्यान करतात आहे. तर म्हणजे ना, आज 22 वर्षाच्या माझ्या अनुभवावरनं मी तुम्हाला अगदी पूर्णपणे सांगू शकतो की ध्यानच एक असा मार्ग आहे जो मनुष्याला जोडू शकतो. बाकी कोणताच असा उपासना पद्धतीने जी पूर्ण विश्वमान्य असो, कोणताच असा काय म्हणतात ना, देवताने जो विश्वमान्य असो, लेकिन ध्यानाची अनुभूती विश्वमान्य, ती अनुभूती सर्व लोकांना समान आहे, एकसारखी येते. तो कोणत्याही जातीचा असो, कोणताही मनुष्य असो, सगळ्यांना सारखी अनुभूती येते. स्वामीजी, आता एकच प्रश्न. तुम्ही मगासपासनं हिमालयाचा उल्लेख खूप केलेला. आता आमच्यासाठी हिमालय म्हणजे स्वर्ग, हिमालय म्हणजे ऋषीमुनींचं घर. आता आपल्यासारखे योगी लोक हिमालयात जाऊन तिथं तुम्ही साधना केली, तो अनुभव, जो पॉवर, ज्याला शक्ती जी निर्माण झालेली आहे, जी आम्हा सामान्य लोकांपेक्षा ती वेगळी आहे, त्याच्याबद्दल आम्ही काही थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतो का? काही नाही, हिमालयाच्या गुरूंनी मला ते ज्ञान दिलं, मला ते नॉलेज दिलं, पण काय झालं, त्यांचा एक स्टॅम्प माझ्यावर लागला. त्याच्यामुळे मग प्रत्येकजण मला ओळखायला लागलं. त्याच्यानंतर माझ्या घरून एक हिमालयाचे गुरु मला घेऊन गेले हिमालयात आणि ते बायकोला म्हणाले, माझं नंतर लग्न झालं, मुलं झाली, सगळं झालं आणि नंतर ते बायकोला म्हणाले की याला मला सोपवून दे, याचा जग विश्व आहे. आणि त्यांच्याबरोबर मी गेलो आणि त्याच्यानंतर या गुरुपासून त्या गुरुपर्यंत, त्या गुरुपासून त्या गुरु. तिथं काय, जसं आपली शेतं असतात ना, हे 5 एकरचं शेत माझं, 10 एकरचं शेत तुझं, असे तर तिथे त्यांचे एरिया बांधलेले आहेत. तर म्हणजे एक 50 एकरचा एरिया त्यांचा, 100 एकरचा एरिया त्यांचा. म्हणजे आपण ज्या भागात जातो तो भाग कोणाच्या ना कोणाच्या तरी क्षेत्रात असतो, कोणाच्या तरी प्रभावात असतो. तर त्याच्या प्रभावात, त्याच्या इच्छेबगर आपण जाऊ शकत नाही. आणि जर घुसलो तर तो ओळखून जातो, याला कोणीतरी पाठवलं आहे. तर ते ओळखतात की कोणाला पाठवलं आहे. म्हणून माझी लहान बहीण म्हणते, तू हिमालयात एकटा फिरत होता, तुला भीती नाही वाटायची? मी तिला म्हटलं, वेड्याला कधी भीती वाटते का? नाही. तिथे ना एकदम निर्विचारची स्थिती होऊन जाते. भीती पण एक विचार आहे, कोणताच विचार नसतो, एकदम निर्विचार स्थिती असते आणि ॲटोमॅटिकली हळूहळू प्रगती होते. दुसरं एक आहे, हिमालयामध्ये कोणी स्त्री मला आजपर्यंत दिसली नाही. कारण काय माहिती, प्रत्येक जो गुरु गेला आहे ना, तो याच समाजातनं गेला आहे आणि आध्यात्मिक क्षेत्राच्या मध्ये बाधा आहे स्त्री, असा एक विचार घेऊन गेला. तर त्यांनी तसाच आभामंडल तयार केलं. माझ्या ओरामध्ये कोणी स्त्री नाही आली पाहिजे, माझ्या ओरामध्ये कोणी स्त्री नाही. तो कोणी स्त्री त्या ओरामध्ये येऊ शकले नाही. पण जेव्हा एक स्थिती आहे, त्या स्थितीपर्यंत जेव्हा पोहोचतो ना, तेव्हा त्याला ज्ञान होतं की स्त्री आणि पुरुष हा नुसता शरीराचा भेद आहे, आत्मे सगळ्यांचे सारखे आहेत. तर माझ्या गुरूंनी जी चूक केली, ती चूक त्यांनी मला सांगितलं की ती तू नको करू. म्हणून आज जगामध्ये आमचे जितके सेंटर्स आहेत, प्रत्येक स्त्रीला तिथे बरोबरची समानता आहे आणि समान आचार्याच्या रूपमध्ये तिला स्थापित केलं जातं. तर सांगायचं तर स्त्री आणि पुरुष एका लेव्हलच्या नंतर काही हे अंतर राहत नाही. म्हणून आज आमच्या ट्रस्टमध्ये, आमच्या संस्थांमध्ये, आमच्या सगळ्या ठिकाणी स्त्रीला प्राधान्य दे आणि स्त्रीमुळेच आज एवढं जगभर हे सगळं पसरलं आहे. आता एक शेवटचा प्रश्न स्वामीजी. गोवा म्हणजे गोमंतक ही परशुराम भूमी म्हणून मानली जाते आणि इथंही जेव्हा आपला आश्रम सुरू झाला तेव्हा काहीतरी आपला उद्देश असेल आणि उद्या 19 डिसेंबर रोजी आमचा गोवा मुक्ती दिवस आहे. त्या संदर्भात गोवेकरांना, गोमंतकीय जनतेला आपल्याला काही संदेश द्यायचा आहे तर आम्हाला तो आवडेल. नाही, एका पवित्र स्थानावर राहून, नुसतं राहून उपयोग नाही, आपण कुठे राहतो याचा अहसासही आपल्याला व्हायला हवा. आता विचार करा ना, एवढे जगभरातले लोक येतात, ध्यान करतात, ध्यान शिकतात, ध्यान शिकून ज्या गोव्यातनं जातात, त्या गोव्याची, त्या जागेची, त्या आश्रमाची, त्या ध्यान केंद्राची किती गोव्याच्या लोकांना माहिती आहे? तर त्यांनी जावं ना, तिथे एक ध्यान केंद्र बनलेलं आहे. दुसरं ना, एकच प्रकारचं ध्यान करून 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 तिथे एक आभामंडल झालं आहे, तिथे एक ओरा झालं आहे. तर तुम्ही नुसतं त्याच्या आतमध्ये बसाल ना, ॲटोमॅटिकली तुम्हाला निर्विचाराची स्थिती होऊन जाईल. तर सांगायचं तात्पर्य, एक अशी जागा गोव्यामध्ये निर्माण झाली आहे ना. आणि माझी इच्छा आहे की गोव्याची ओळख एक आध्यात्मिक केंद्र म्हणून जगासमोर हो. तर म्हणून त्या दिवशी प्रयत्न चालले आहेत. तर आता एक नियम करा ना, उद्यापासून काही नाही, जे तुमच्या श्रोतांनी आज हा कार्यक्रम ऐकला ना, त्यांनी उद्या सकाळपासूनच काही नाही, 30 मिनटं मी एक पवित्र आत्मा आहे, मी एक शुद्ध आत्मा आहे, असं 3 वेळा म्हणायचं आणि ध्यान करायला बसायचं. ध्यान लागलं तरी करायचं, ध्यान लागलं नाही तरी करायचं. 30 मिनटं मला दान करा तुमच्या आयुष्यातले. तर तुम्ही 30 मिनिट दान केले तर किती होतील? 22.5 तास. आणि 22.5 तासात तुमचं आयुष्य सकारात्मक होऊन जाईल, हे मी तुम्हाला आश्वासन देतो. खूप कमी वेळात स्वामीजी तुम्ही बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सांगितल्या. अजूनही बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल आणि ही संधी जरूर आम्ही घेऊ पुन्हा पुन्हा. आणि तुमचं आगमन झालेलंच आहे. देवत्व प्राप्त झालेले तुम्ही योगी
आणि अशा योगी लोकांनी आमच्या स्टुडिओत यावं आणि आपला पवित्र पाय आमच्या स्टुडिओला लागावा, ही एक पवित्रता आकाशवाणी परिवारातर्फे आम्हाला मनपूर्वक झालेली आहे. आणि म्हणूनच धन्यवाद न म्हणता देवत्व प्राप्त झालेल्या स्वामीजी तुमच्यासाठी, तुम्हाला आमच्या कोकणी भाषेतून, आमच्या आकाशवाणी परिवारातर्फे, गोमंतकीय परिवारातर्फे, गोमंतकीय जनतेतर्फे मनपूर्वक मी म्हणेन, देव बरें करूं. नमस्कार स्वामीजी. नमस्कार.